सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी समोर येते। राज्यातील विरोधी पक्षाचे खासदार मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेणार आहेत। हे खासदार थोड्याच वेळात मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतील। सुप्रिया सुळे देखील या बैठकीमध्ये सहभागी होणार आहेत। तर पेपरफुटी, कायदा आणि सुव्यवस्थेसंदर्भात यामध्ये चर्चा केली जाणार आहे। या संदर्भात आपण अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी विनायक डावरुंग यांच्याकडून। विनायक, काय सांगाल? विरोधी पक्षाचे खासदार मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेणार असल्याचं कळत आहे। मोदी बरोबर आहे। राज्यातले विरोधी खासदार जे आहेत ते विरोधी पक्षातले खासदार आज मुख्यमंत्र्यांची भेट घेत आहेत। सह्याद्री अतिथीगृहामध्ये थोड्याच वेळात ही भेट जी आहे ती होणार आहे। त्यामध्ये आपण जर पाहिलं तर कोल्हापूरचे काँग्रेसचे खासदार शाहू छत्रपती यांनी ही मुख्यमंत्र्यांची वेळ जी आहे ती मागितली होती आणि त्या वेळेनुसार सगळेच खासदार सगळ्या पक्षाच्या विरोधातले आता मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी येत आहेत। सुप्रिया सुळे सुद्धा येणार आहेत। राज्यातल्या सध्या सुरू असलेल्या वेगवेगळ्या प्रश्नांवरती मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा जी आहे ती केली जाणार आहे। पेपरफुटी असतील, इतर राज्यातले काही प्रश्न आहेत, काही अनेक घटना ज्या आहेत अत्याचाराच्या किंवा इतर सगळ्या घटना ज्या आहेत ते घडताना पाहायला मिळतात। या सगळ्यांवरती हे खासदार जे आहेत ते मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा जी आहे ते करणार असल्याची माहिती सध्या मिळालेली आपल्याला पाहायला मिळते। ज्या पद्धतीने आपण जर पाहिलं तर मुख्यमंत्र्यांनी सुद्धा या सगळ्या खासदारांना वेळ जो आहे तो 12:30 वाजता दिलेला आहे। अर्ध्या तासाची ही बैठक जी आहे असणार आहे। त्यामुळे कोणत्या कोणत्या मुद्द्यावरती हे सगळे खासदार आपले मुद्दे मांडतात, काही विकास कामाबाबत काही चर्चा केली जाते का, या सगळ्या गोष्टींवरती लक्ष आपलं असणार आहे। आणि साहजिकच ही महत्त्वपूर्ण बैठक जी आहे ती थोड्याच वेळात सह्याद्री अतिथीगृहात संपन्न होईल। नक्कीच विनायक, या संदर्भातले अपडेट्स तुमच्याकडनं जाणून घेणार आहोत। तुर्तास धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। निधी वाटपाचं जे प्लॅन असतं DPDCचे असो की जे काही लोकसभा क्षेत्रामध्ये जे काही विकासाची कामं असतात, विरोधी पक्षाच्या खासदारांना द्यायचंच नाही अशा पद्धतीचंही सुद्धा त्या ठिकाणी निर्णय झालेला होता। त्यामुळे शाहू महाराजांच्या नेतृत्वात आमचे अनेक खासदार महाराष्ट्रातले विरोधी पक्षाचे आज माननीय राज्याच्या मुख्यमंत्र्याला भेटतात आहेत आणि ते त्यांची व्यथा मांडणार आहे। विरोधी पक्षाने जागृत राहायला पाहिजे। मला आनंद आहे की त्यांना झोपी गेलेले जागे झालेले आहेत, तर ते त्यांचं राजकीय काम करतायत, त्यांना त्यांचं राजकीय काम करू देत, त्यांचं स्वागतच असेल। आम्ही नेहमी सभागृहात देखील म्हटलं, सभागृहाच्या बाहेर देखील म्हणतो की विरोधी पक्षाने विरोधी पक्षाची भूमिका जर नीटपणे केली तर निश्चित सरकार त्यांच्या भूमिकेचं समर्थन करेल, स्वागत करेल।